हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी चाललो आहे श्री महाकाल आणि काळभैरवचं दर्शन घ्यायला मध्य प्रदेश उज्जैनमध्ये. तर माझी जर्नी आता स्टार्ट होते आहे. या टायमाला नेहा नाही आहे, कारण की मी देवाभाई, ॲडव्होकेट देवाशिष मार्ग साहेब, त्यानंतर राजेश आत्मविकर आणि त्या देवाशिषची आई वडील हे आम्ही सगळे चाललो आहे दर्शनाला. शनिवारी त्याचं कालभैरवचं निमित्त उत्सव आहे मोठा, पण वर्षातून एकदाच येतो तो. तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे त्याच्या दर्शनाला. तर आता जर्नी निघते आहे, कार केली आहे, ड्रायव्हर पण आला आहे. आता राजेश सर येतात आहे आणि देवाभाई पण येतो आहे खाली आता. तर आता आम्ही निघू इथून सांताक्रूजवर. गाईज, आता आम्ही पोचलो आहे पुढं शहापूर इथे. तर आमचा जेवणाचा प्लॅन म्हणला जेवायला आलो आहे. हे सर, हे राजेश सर. हो सर, बघा तर भाई काय बोलायचं भाई आहे. आम्ही सगळे चाललो आहे उज्जैनला. भाई काय तिकडे काळभैरव काय आहे? काळभैरव मंदिरचं दर्शन घ्यायला. उद्या काळभैरव जयंती, तर तिथे उद्या चाललोय आपण. त्यासाठी महाकालचे पण दर्शन घेणार आपण. अच्छा, चालेल. आता आम्ही जेवायला आलो आहे पुडबला. तर आता जेवू आणि मग नंतर निघू. आमचं जेवण आलं. मिसळपावच मागवला, कारण की हॅवी नाही खात आहे. गाडीमध्ये बसूनच राहायचं आहे ना, त्यामुळे हॅवी नाही खाता, लाईटच खातो आहे. चला तर मग भेटू जेवल्यानंतर. बाय. राजस्थानी ढाब्यावर धुळे क्रॉस केला आम्ही. तर रात्रीचं जेवण आहे, जेवण घेऊ आणि मग निघू आम्ही इंदोरवरनं मग उज्जैन. मग असंच जर्नी चालू आहे. अजून 4-5 तास लागतील पोचू आम्ही. जेवण पण आलं. मी शेवेची भाजी, बाबा तिकडे आई. तर आता जेवू आम्ही मध्ये गाडीमध्ये. गुड मॉर्निंग गाईज.
आत्ता मी जस्ट 5 वाजता पोचलो इथे उज्जैनला. तर आता हॉटेल चेक इन केलं सगळं. आहे बघा आमचं हॉटेल. टी व्ही चालत नाही, वायफाय नाही. त्यांचं बेड. भाई आहे लोक खालच्या रूममध्ये ग्राउंड फ्लोअरला. काय बाबांना आणि आईंना चालायला नाही होत म्हणून त्यांना ग्राउंड फ्लोअर दिलं. भाई पण त्यांच्याबरोबर आहे. आता आम्ही असंच फिरतोय, टाईमपास करतोय, झोपायचं सोडून. हे बघा आमचा नाश्ता चालू. हे पोहे 10 रुपयाचे मस्त. आपल्या इकडे 25 रुपयांनी मिळतात, हे 10 रुपयांनी. कचोरी पण घेऊन आलो आहे आम्ही. आता नाश्ता करू आणि आराम करू थोडा. चला बाय. सुप्रभात गाई. आता आम्ही उठलो आहे 11 वाजता. आता 11 वाजता उठून आम्ही आलो आहे खाली हॉटेलच्या. तर चाय सकाळी आम्ही चहा पोहे घेतलेले, तिकडनंच आम्ही आता हे घेतो आहे. तलब आली आम्हाला चाय. चाय बनते आमची, स्पेशल चाय बनते. आणि रेट बघा इकडे आपल्या मुंबईपेक्षा किती आहे. छोट्या कपमध्ये म्हणजे जो असतो आपल्या 10 रुपये, तो इकडे 5 रुपये. आणि चाय फुल 10 रुपये, म्हणजे आपल्या इकडची 20 रुपयाची चाय 10 रुपयामध्ये. ऑलमोस्ट हाफ प्राईजमध्ये आपल्याला मिळतं आहे. सर पण आहेत. चायची तलब लागली दोघांना. पोहे आहे तिकडे, आम्हाला पोहे खातो आहे. तर मग आता आम्ही ब्रश साबण घेतले तिकडनं. मेडिकल आहे बघा, तिकडनं घेतले थोडं. आणि आता ब्रश डिश करून मस्त चाय आणि हे करू, चाय बिस्किट खाऊ. आणि मग नंतर बघू काय प्लॅन आहे. संध्याकाळी जायचा प्लॅन बनला आमचा, तर संध्याकाळी जाऊ तिकडे. बघू. हे बघा कचोरी फ्रेश, समोसा फ्रेश आणि स्वस्त 10 रुपयांनी. हां देऊन आहे. तर मग हे बघा का जर असं दाखवलेलं तुम्हाला, पण आता बघा मंदिरं बघा. हनुमानजीची गदा बघा मस्त आहे. स्टेशनच आहे जवळ इथे समोरच. तर आता चाय बनली, कॉफी बनली, कॉफी दिली ते भाईंना जाऊन. आता चहाच आहे. आमचा रूम नंबर 103. आता जेवणाचा टायमिंगला जेवायला येऊ. थोडा रेस्ट अजून करायचा आहे. थकलेलो आहे, बॉडी पूर्ण थकलेली आहे म्हणून. चला भेटू. हॅलो गाईज. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, 6 वाजले आहेत. शनिवारचा दिवस आहे. आम्हाला काळभैरवला जायचं होतं, पण VIP लाईन पण बंद आहे आणि खूप क्राऊड आहे. आम्हाला तिथलच्या मंदिरातल्या लोकांनी सांगितलं फोन करून. तर ते बोलले की उद्या या तुम्ही, संडेला चांगलं दर्शन होईल गाभाऱ्यात. तर उद्या करा तुम्ही दर्शन, कारण की आज खूप क्राऊड आहे. आज काळभैरव जयंती अष्टमी आहे त्याची. त्यामुळे आम्हाला तिकडे तर जात नाही, पण आम्ही 1-2 मंदिरं अजून करणार आहे. तर आता रेडी झालो आहे. जस्ट आता रेडी झालो आहे. जसं रेडी होतं आहे. तर आम्ही निघू आता. 1-2 मंदिरं आहेत जवळपास, तिकडे जायचं आहे. तर मग तिकडे जाऊ. आमचं जेवण झालं दुपारी 3:30ला. ते जेवलो आणि मग निघालो. थोडासा फिरलो बाहेर, आजूबाजूला बघितलं. नंतर परत येऊन थोडा रेस्ट केला रूमवर. आता तयारी करून आता आम्ही परत निघतो आहे मंदिरांचे दर्शन घ्यायला. चला मग भेटू. हाय गाईज. आत्ता आम्ही काळभैरवला नाही गेलो, कारण की उद्याची अपॉइंटमेंट. आम्ही बगलामुखी माता मंदिर इथे आलो आहे. हे पण फेमस मंदिर आहे. इथे पूजा, हवन, पाठ सगळं होतं. तर आता तिकडेच आलो आहे, त्याच्या गाभाऱ्यात दर. पण आम्ही आलो आहे इथे. हे बगलामुखी नलखेडामध्ये आहे. हे देवीचं आहे बघा, त्रिशूळ देवीचं हे बघा मंदिर.
ज्वालामुखी माँ मंदिर थोड़ा आ गया फेमस मंदिर आहे. इकडे होम हवन होतं. हे हनुमान मंदिर आता बंद झालं, जस्ट 9 वाजता बंद होतं. आम्ही प्रयत्न केला पण झालं दर्शन, पण पटाल बंद झाले पटकन. 9चा टायमिंग यांचा फिक्सच आहे. मग या मंदिरात आलेलो. खूप छान मंदिर आहे. इथे होम हवन पूजा सगळं होतं इकडे. आता भाई पण पूजा करायला गेले आहेत. तर आपले काळभैरव बाबा इथे मंदिर आहे. हे त्यांचं वाहन, काळं श्वान, आपलं कुत्रा म्हणतात आपण, तर त्यांचं श्वान आहे. हे बाबा विराजले आहे तिथे, काळभैरव बाबा. आणि इथे हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. इथे होम हवन होतं, 24 तास होतं होम हवन. 24 तास होम हवन असतं इकडे. सगळे पाया पडायला पण येतात, कोणाची इच्छा असते तर इकडे. आणि हे आपलं काळभैरव बाबाचं, काळभैरव मंदिर बघू शकता तुम्ही. आता पूजा चालू होईल त्यांची, तर आम्ही तिकडेच भेटतो. जय बाबा की. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही जस्ट उठलो आहे. संडेला 1 वाजता. काल रात्री लेट झालं यायला, त्यामुळे ब्लॉग एंड करता नाही आला. आम्ही जाऊन येऊन झोपलो, थकलो आणि झोपलो. आता उठलो थोड्या वेळापूर्वी. तर आंघोळ केली, फ्रेश झालो आणि मग चहा बी प्यायला आलो. बघा चाय, आमचा चायचा स्टॉल रेग्युलर चाय. कचोरी बघा 10 रुपये चाय. तर आम्ही आता आज रेस्ट डे आमचा, आराम करणार आहे. कंटाळा आला आहे तसा पण ट्रॅव्हल करून. तर आता आम्ही उद्या जाऊ महाकाल आणि कालभैरव करायला. तर हे बघा महाकालचं द्वार, आताच मी बघितलं जस्ट. हे बघा महाकाल द्वार, इथून हा रस्ता जातो महाकाल कॉरिडोरला. तर मग आम्ही आता टाईमपास करू, थोडं फिरू. कॉरिडॉर पण बघायचं आम्हाला, तिकडे फोटोज काढू आणि काय असेल प्लॅन आजचा तर मग आम्ही त्याच्यात मंदिरं छोटी मोठी करू आणि ते करू. तर हे बघा इकडेच थंडी वाजते आता, पण असं वाटतं संध्याकाळ झाली, पण आता दुपार झाली आहे. गदा बघा, गदा हनुमानाची. सकाळचं आमचं व्ह्यू पॉईंट आहे. दुपारच झाली. आज संडे आहे, उद्या सोमवारी दर्शन घेऊ आम्ही आणि मग जाऊ आणि मुंबईला जाऊ. मग नंतर तिकडनं निघू. तर बघू आता किती टाईम लागतो, कसं दर्शन आहे, काय आहे ते. कारण की आम्हाला ते बोलले की आज ना काय मंडेलाच आहे, मंडे चांगला आहे, आज गर्दी खूप असणार, त्यामुळे. चलना है क्या पर दर्शन करने? रहने दीजिए ना. तो ये पूरा महाकाल लोक है, ये पूरा कॉरिडोर है अंदर. हाय गाईज, आता आम्ही थोडं उज्जैन फिरायला आलो आहे मार्केटमध्ये. महाकालेश्वरच्या कॉरिडॉरच्या जवळच आहे. तर इकडे आलो आहे. मस्त बंद आहे पण आज मार्केट जास्त करून आम्ही आलो. तर आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये. आता जेवण घेतो, पार्सल जेवण घेऊन मग जाऊ. हे बघा इथून घेतो सतयुगमधून जेवण रात्रीचं. भूक खाऊ, पार्सल घेऊन जाऊ घरी, हॉटेलमध्ये खाऊ. पूर्ण मार्केट आहे.